वेव्ह. टायटल कुठलं आहे? वेव्ह. मग वेव्ह हे आपलं टायटल आहे आत्ताच. आणि हा तिथंच बस मागे एक जण, सगळ्यात मागे वैष्णवी जाऊ, सगळ्यात मागे बस. नोट्स जाताना माझ्याकडून घेऊन जा. आता वेव्ह. मग आता शांत डोक्याने बघा रे बाळांनो, आता हे जे लेक्चर होणार आहे हे पुढच्या 4, 5, 8, 10 दिवसांसाठी तुम्हाला हेच मदत करणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपण इथं मी याला घेतलं सूर्य म्हटलं. काय म्हटलं? सूर्य म्हटलं. मग नक्कीच इथं आपण आहोत, बरोबर आहे का? आता माझा छोटासा क्वेश्चन आहे तुम्हा सगळ्यांना की सूर्य तिथे आहे, अर्थ इथे आहे, आणि आपल्या सगळ्यांना जी काही एनर्जी आपल्या अर्थ वरती जो मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे तो कोण आहे? सूर्य आहे ना. आपल्या एनर्जी कोणाकडून मिळते? सगळ्या एनर्जीसाठी आपण सूर्याला रिस्पॉन्सिबल पकडतो ना, बरोबर आहे. मग इमॅजिन करा की याच्याकडे खूप सारी काय आहे? एनर्जी. आता काय आहे तर याच्यावरती जास्त डेप्थ काय नाही, पण बेसिक मध्ये तर ओळखलंय आपण. आठवतंय का तुम्हाला? फ्युजन आठवतंय तुम्हाला? फ्युजन आठवतंय की नाही? हायड्रोजन पासून काय होत असतो? हेलियम होत असतो. आणि त्या प्रोसेसमध्ये मास डिफेक्ट होणार, आणि मास डिफेक्टमुळे लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी तिथं काय होत असते? मास मधून एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असते. प्रोड्यूस म्हणता येणार नाही ना मला, एनर्जी नायदर बी क्रिएटेड, तुम्हीच म्हटलात ना. मग मास कशात कन्वर्ट होत असतं? एनर्जी मध्ये. आणि ती एनर्जी कोणाकडे? सूर्याकडे. आता ती येणार कुठे? अर्थवरती. मग आता बाळांनो आपण ती एनर्जी समजा अशी दाखवली. मग इथं एनर्जी आहे आणि इथं येते, म्हणजे थोडक्यात इथं एनर्जी आहे आणि इथं गेली. तर हा ए पॉइंट आहे आणि इथं बी पॉइंट आहे. ए पॉइंट कडे एनर्जी आहे आणि देणार कोणाला आहे? बी ला. आता ए कडे एनर्जी आहे आणि दिली जाणार आहे बी ला. ए ची एनर्जी बी ला जाणार. मग मुद्दा आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं की सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे परत रस्ता, बरोबर आहे ना. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं, गेला कसा हाच मुद्दा असतो ना. त्यामुळे महत्वाचं काय असेल? रस्ता. आणि मग बाळांनो जो रूट जो आहे तो रूट म्हणजेच आपल्यासाठी कोण असते? वेव्ह असते. मग वेव्ह नेमकं डिफाईन कशी करायची? वेव्ह नेमकं काय असते काय? तर आपलं ओपन चॅलेंज आहे, वर्गात एक पण सांगत नाही. वेव्हचे टाईप सांगा म्हटलं की तुम्हाला काही ना काही उत्तर येत असतं. वेव्हचे प्रकार कुठले असतात? लॉन्जिट्युडिनल, ट्रान्सव्हर्स, बरोबर आहे की नाही. ते अर्ध कच्च का ना, पण अर्ध का ना येतं. वेव्ह माहिती नसते, टाईप मात्र माहिती असतात. मी नेहमी सांगतो ना तुम्हाला आपल्या एज्युकेशन सिस्टमचं, चार्ज म्हणजे काय माहिती नसतं, टाईप ऑफ चार्ज माहित असतं. जे फंडामेंटल आहे ते माहिती नसतं, वरवरचं सगळं माहिती असतं. मग मला सांगा, एनर्जी इथं आहे, इथून ह्या रस्त्याने इथं येऊन पोहोचली. मग तुम्हीच मला सांगा, हे जे काही याच तुम्ही जो रस्ता जो दाखवला त्या रस्त्याला तुम्ही काय म्हटलात? वेव्ह म्हटलात, बरोबर आहे की नाही. मग 2 मिनिटात तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. तुम्ही याला असे डिफाईन करायला पाहिजे. नीट बघा आता इथे या केसमध्ये मी जर मला जे समजलं ते मी तुमच्यासोबत मांडणार आहे. तुम्हाला पटलं तर तुम्ही येस म्हणा. मला काय कळालं तर बघा, इकडे एनर्जी आहे आणि इथं आली, ज्या रस्त्याने आली त्याला मी काय म्हटलं? वेव्ह म्हटलं. मी बोलतोय म्हणजे आता मी साऊंडचा कोण आहे? मी सोर्स ना. आणि हा साऊंड तुमच्या कानापर्यंत पोहोचला. मग ज्या रस्त्याने पोहोचला त्या रस्त्याला तुम्ही काय म्हटलं? वेव्ह म्हटलं. असाच मुद्दा झाला ना. मग तुम्ही मला सांगा, मी असं म्हटलं, वेव्ह कॅन बी डिफाइन्ड as the path, or you can say route ना रे बाळांनो, the path along which energy travels from one point
टू अनदर म्हणा किंवा सोर्स टू डेस्टिनेशन म्हणा, चालेल ना? आता इथं मला सांगा, इथं ए कडून बी कडे गेली, ज्या रस्त्याने गेली त्या रस्त्याला तुम्ही काय म्हटलात? वेव्ह म्हटलं. बरोबर आहे की नाही? वेव्हचा अर्थ कळाला का? ज्या रस्त्याने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी गेली त्या रस्त्याला काय म्हणायचं? वेव्ह म्हणायचं असतं. समजलं का? मग आपल्याला सवय आहे की आपण शांत पाण्यात दगड मारल्यानंतर आपण एवढ्या बेसिकला विचार करायला हवा. बघा आता एकदम व्यवस्थितपणे नीट बघा. आता समजा आपण ह्या मोठ्या भांड्यामध्ये, हे एवढं मोठं भांडण एकदम 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 याच्यात शांत पाणी आहे, सगळं पाणी भरलेलं आहे, फुल पाणी आहे त्याच्यामध्ये. हे अगदी असं हे सगळं पाणी भरलेलं आहे सगळं. आणि तुम्ही मला सांगा, हे मोठं भांड आहे आणि आपण एक दगड घेतला आणि दगड टाकला त्याच्यामध्ये. आता दगड टाकल्यानंतर ते पाणी डिस्टर्ब होतं का? जे शांत पाणी होते दगड टाकल्यानंतर ते पाणी डिस्टर्ब होतं का? मग डिस्टर्ब झालं त्यालाच तुम्ही म्हणता डिस्टर्बन्स क्रिएट झालं. काही लोक म्हणतात वेव्हज क्रिएट झाल्या. बरोबर आहे. मुद्दा हा आहे की का क्रिएट होत असेल? वेव्हज ज्या क्रिएट झाल्या ना त्या का झाल्या? वाय वेव्हज क्रिएट झाल्या, वाय का झाल्या? हा पण रिझन वाय. तर तुम्ही टेक्निकल उत्तर मला कसं देणार? पाणी शांत आहे म्हणजे त्याची एनर्जी फिक्स आहे. आता पाणी शांत आहे, एनर्जी फिक्स झाली. तुमच्या हातात काय? तो पाण्यापासून तुम्ही काहीतरी हाईटवर ठेवलाय. आता पाण्यापासून काहीतरी हाईटवर आहे म्हणजे पाण्यात कुठली, त्या दगडाकडे कुठली एनर्जी आहे? व्हेरी गुड. एकतर दगडाकडे एनर्जी मान्य केलं तुम्ही, वरून काय सांगता तुम्ही? पोटेन्शियल आहे म्हणता, म्हणजेच दगडाकडे एनर्जी आहे. आता हा दगड रिलीज केलाय नंतर पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली? व्हेरी गुड. मग ती कायनेटिक एनर्जी, दगड जो आहे त्या दगडाकडे आता कुठली? कायनेटिक. आणि तोच दगड पाण्यात पडला म्हणजे दगडाकडे कुठली एनर्जी होती? ती कोणाला दिली? मग आता तुम्ही मला सांगा, सुरुवातीला पाण्याची जी काही एनर्जी असेल त्याच्यामध्ये त्या दगडाची कायनेटिक एनर्जी ऍड झाली ना. मग तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहित आहे कुठलीही एनर्जी एक्स्ट्रा झाली की त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी लागते ना. का? कारण एनर्जी नायदर बी क्रिएटेड, म्हणजे एनर्जीचा लॉस होत, ती कशात ना कशात कन्वर्ट. मग आता मला सांगा, दगड शांत आहे, हाईट वरती आहे, रेस्ट मध्ये, पोटेन्शियल एनर्जी आहे. पाणी खाली शांत आहे, दोन्हीच्या दोन्ही वस्तू शांत आहेत. त्या पाण्याला काहीतरी फिक्स अमाऊंट मध्ये पोटेन्शियल एनर्जी, दगडाला फिक्स अमाऊंट मध्ये पोटेन्शियल एनर्जी. दगड सोडला, कायनेटिक कन्वर्ट झाली, सॉरी पोटेन्शियल कन्वर्ट झाली आणि पाण्याला दिली. आता पाण्याला दिल्यामुळे त्या एक्स्ट्रा एनर्जीमुळे पाण्याला सुद्धा कायनेटिक एनर्जी मिळाली ना. मग त्या एक्स्ट्रा एनर्जीमुळे ते पाणी जे आहे, पाणी ते पण डिस्टर्ब झालं आणि त्याच्यामध्ये वेव्हज क्रिएट झाल्या. मग तुम्ही म्हणता मग वेव्हज क्रिएट होतात म्हणजे नेमकं काय होतं? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जेव्हा दगड पडतो तेव्हा ऍक्च्युअल मध्ये बाळांनो ते वॉटर मॉलिक्यूल तिथंच व्हायब्रेट होत असतात, कडेला जात नसतात. बरं का? मग तुम्ही म्हणता समुद्राच्या लाटा, त्याच्यावरती इम्पॅक्ट एअरचा पण झालेला असतो ना, त्याच्यामुळे ते पुढे ढकलले गेले. नाहीतर शांत एकदम आता ह्या रूम मध्ये शांत, कुठला बाहेरचा कसला डिस्टर्बन्स नाही, वेव्हज क्रिएट झालाय. आणि तिथं आपण काहीतरी एका थर्मोकॉलचा एवढा तुकडा टाकला तर ते थर्मोकॉल तिथंच वर खाली होणार आहे ना. याचा अर्थ पार्टिकलचं व्हायब्रेशन तिथंच होत आहे आणि वेव्ह मात्र पुढे सरकते, डिस्टर्बन्स पुढे सरकतोय, पार्टिकल वॉटर मॉलिक्यूल तिथंच राहतो. म्हणजे काय? तर आपली एनर्जी तो दुसऱ्याला देतोय. मग मला असं वाटतं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आम्ही स्टडी केलं होतं की एक इलेक्ट्रॉन आपली एनर्जी पुढच्याला देतो, त्याच्या पुढच्याला. मग तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की इथला जो दगड आहे तो याच्यात पडल्यानंतर हे जे शांत पाणी होतं, तुम्हाला माहित आहे अशा वेव्हज क्रिएट झाल्या ना. मग याला तुम्ही म्हणत असता क्रेस्ट, तर याला तुम्ही म्हणत असता ट्रफ. मला सांगा, हा आपल्यासाठी खड्डा आहे ना रे बाळांनो, आणि हा असतो चढ. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही मला सांगा, तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की बेसिकली हा चढ आहे आणि हा खड्डा आहे. याचा अर्थ हे इथं जर आम्ही टाकलं तर आहे तेच लेवल मेंटेन असणार. बरोबर आहे की नाही? मग इनिशियली बघा, आता हे सुरुवातीला हे पाणी असं होतं, दगड पडल्यानंतर याच्यातलं काही पाणी एवढं वर सरकलं, मग हे पाणी वर गेलं तर ऍट द सेम टाइम त्याला बॅलन्स करण्यासाठी याला काय करावं लागलं? खाली यावं लागलं. म्हणजे हे पाणी इथं आलं. मग हे असं वर पाणी आहे तर इथं मात्र खड्डा आहे. बरोबर आहे की नाही? बॅलन्सिंग कंडिशन कळते ना रे बाळांनो?
मग आता मुद्दा हा आहे की वेव्हज मध्ये एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते, इथपर्यंत आम्हाला समजले. मग मुद्दा असा आहे की मग जर वेव्ह कळाला असेल तुम्हाला, तर आपण त्याच्या आता काय बघायचे असतात, फंडामेंटल टाइप्स बघायचे असतात वेव्हचे. आणि मला असं वाटतं फंडामेंटल टाइप्स तरी बेसिकली आपल्याला आता या वयामध्ये यायला हवं. कुठले प्रकार असतात एनर्जीचे? दोन. हा, सॉरी, मेकॅनिकल अँड, व्हेरी गुड बाळांनो. तर मग एक इथं असतं मेकॅनिकल, काय आहे? मेकॅनिकल वेव्हज. तर दुसऱ्या असतात इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह. एक प्रकार आहे मेकॅनिकल, तर दुसरा असतो इलेक्ट्रोवेव्ह. आणि मग आता हा मेकॅनिकल काय आहे आणि त्याचे परत प्रकार काय असतात हे बघूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय आहे आणि त्याच्यात काय असतं हे आपण बघूया. चालतंय का? तर मला सांगा, मेकॅनिकल वेव्ह म्हटलं की मी आत्ताच बोललो, मी बोलतोय आणि तुमच्याकडे आवाज येतोय, याला म्हणायचं मेकॅनिकल. पाण्यात दगड टाकला, वेव्ह क्रिएट झाला, त्याला म्हणायचं मेकॅनिकल. मेकॅनिकल काय असतं माहितीये का तुम्हाला? हा, तर अशा वेव्हज असतात किंवा अशा वेव्हज त्याच्यामध्ये एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होण्यासाठी त्याला मीडियमची गरज लागत असते. मग हे कळत नाही आम्हाला लवकर नेमकं काय म्हणताय ते. इमॅजिन करा, या रूम मध्ये व्हॅक्युम आहे. काय आहे? म्हणजे एअर वगैरे काही. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का व्हॅक्युम मध्ये? नक्की कळतंय मी काय बोलतो ते? मग आवाज येण्यासाठी या लॉन्जिट्युडिनल वेव्ह पास होण्यासाठी कशाची गरज असते? मीडियमची गरज असते. मीडियम नसेल तर एनर्जी ट्रान्सफर होणार. मग सेम बघा ना, आपण चंद्रावर गेलो आणि असं जर बोलायचं म्हटलं तर आपलं बोलता येईल का? नक्कीच बोलता येणार नाही. कारण आपल्या तोंडातून बाहेर ज्यावेळेस साऊंड बाहेर पडतो, तुम्हाला माहिती आहे ना, वोकल कॉर्डचं काम आहे व्हायब्रेशन्स क्रिएट करणं. पण व्हायब्रेशन्स कॅरी करायचं काम कोणाचं? एअरच आहे ना. तोंड बंद ठेवून बोलता येतं का? नाहीच नाही. ते व्हायब्रेशन्स बाहेर टाकावे लागतील ना. म्हणजे याचा अर्थ मेकॅनिकल म्हणजे वेव्हज काय असतात? तर इकडे प्लीज बघा दी वेव्हज which require material medium कशासाठी? फॉर ट्रान्समिशन ऑफ एनर्जी आर नोन ॲज. कसल्या वेव्हज रे बाळांनो? मेकॅनिकल वेव्ह. मग मेकॅनिकल वेव्हजला साधी सोपी गोष्ट आहे, कशाची गरज लागते? तर मीडियमची. आता मीडियमचा अर्थ कळतो का? मी फोनवर बोलतोय, समजा इमॅजिन करा मी फोनवर बोलतोय लँडलाईन, तर माझा एक मोबाईल आणि तुमच्या एक मोबाईल मध्ये वायर असते ना. वायर मध्ये कट झाल्यानंतर इथून तिकडे वायर आहे आणि तो बल्ब चालू आहे, मध्येच वायर कट झाली, इलेक्ट्रिक सिग्नल जाणार. इलेक्ट्रिक सिग्नल जाण्यासाठी काय लागेल? मीडियम लागेल. बरोबर आहे की नाही? माझा आवाज येण्यासाठी एअर लागेल. म्हणजे मुद्दा कळतोय ना तुम्हाला? मीडियमचा अर्थ कळला. सुशांत, मीडियम कळतंय का? आपल्या दोघांमध्ये हवाच नाही, आवाज येणार. समज माझ्या इथून तुझ्याकडे एक वायर आपण धरलेली आहे. ओके, माझ्याकडे स्विच आहे, तुझ्याकडे बल्ब आहे, वायर कळते ना. आणि मध्येच आता इथं माझ्याकडे स्विच आहे, तुझ्याकडे बल्ब आहे, अशी एक वायर टाकली आपण आणि मी स्विच ऑन केलं, पण बल्ब ऑनच झाला नाही. का बरं? बल्ब गेलेला होता? नाही, बल्ब तुझ्यासारखा नव्हता, बल्ब चालूच होता. मध्ये सत्यम आहे ना, सत्यमनं वायर कट केली ती, तर तो असले धंदे करणार आहे. बरोबर आहे का? मग वायर कट झाली, मीडियम तिथं डिस्कनेक्ट झालं. मग मीडियम नाही तिथं, तुझा सिग्नल एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. मग अशाला तू कसल्या वेव्हज म्हणतो? मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे इथं आम्हाला मीडियमची गरज लागते, इथं मीडियम गरजेचं आहे. मग मेकॅनिकलला मीडियम लागत असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकला मीडियम लागत. साधा सोपा अर्थ झाला ना. मेकॅनिकलला मीडियमची गरज आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकला मीडियमची गरज लागत. साधी सोपी गोष्ट आहे, तुम्हाला लगेच कळायला पाहिजे.
की सूर्य इथं आहे, अर्थ इथं आहे, मध्ये व्हॅक्युम आहे ना, म्हणजे मध्ये एम्प्टी स्पेस आहे, तरी सिग्नल जातो. म्हणजे तिथं मीडियम नसताना सिग्नल आला. बरोबर आहे ना, तिथं मीडियम नव्हतं तरी सिग्नल आला, एनर्जी आली, असा त्याचा अर्थ. मग इकडं मीडियमची गरज आहे, इकडे मात्र मीडियमची गरज लागत नाही. मग तुम्ही याला ज्या भाषेमध्ये डिफाईन केलेलं आहे, याला काय म्हटलं, विच रिक्वायर मीडियम ना रे बाळांनो. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिकला काय म्हणाल तुम्ही, विच डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम, असंच बोलाल ना. मग एक माहीत झालं, दुसरा रट्टा मारत बसतात का रे. आणि 12वीतला या टायमिंग मध्ये असला वेळ द्यायचा असतो का. मग मला आता सांगा, मग मेकॅनिकल वेव्हज करायला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज करायला, मग पाण्यात दगड मारल्यानंतर वेव्हज क्रिएट झाल्या, व्हायब्रेट कोण होते, वॉटर मॉलिक्यूलला. मग ते मीडियम झालं ना. मी बोलतो इथं कॉम्प्रेशन अँड रिडक्शन एअरचं होत असेल ना, म्हणजे इथं एअर मीडियम आहे, पाण्यात दगड टाकला वॉटर मीडियम आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे या सगळ्या वेव्हज कशात येणार आहेत, अंडर द हेडिंग ऑफ मेकॅनिकल, बरोबर आहे का. पण जर बाळांनो सूर्यापासून आपल्याकडे एनर्जी येते, याच्यावरती जर तुम्ही चर्चा करत बसाल तर बरीच लोक तुम्हाला काय म्हणतील की अर्थ आणि सनच्या मध्ये व्हॅक्युम आहे, एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे मीडियम नसताना पण एनर्जी आली. म्हणजेच ती एनर्जी येण्यासाठी मीडियमची गरज लागत, आणि ती एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये ते सगळ्यांना माहिती आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची गरज लागत. एवढा बाळांनो गोंधळ याच्यावरती, अक्षरशः तुम्हाला सांगतो, ऍव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 200 वर्ष हा गोंधळ चाललेला आहे. 200 वर्ष. ऑप्टिक्स एवढा इंटरेस्टिंग आहे, इतका इंटरेस्टिंग आहे, स्टडी ऑफ लाईट, कारण एक नेचर नव्हतं, ड्युअल नेचर होतं ना त्याचं. इमॅजिन करा बाळांनो, अगोदर सायंटिस्ट लोकांना किती टेन्शन आलं असेल, कारण बरीच लोक म्हणायची लाईट ही मेकॅनिकल आहे. मग मुद्दा असा व्हायचा की मग सूर्यापासून अर्थच्या मध्ये तर एम्प्टी स्पेस आहे, मग लाईट आलीच कशी. मग काय सायंटिस्टने डोकं लावलं, कोण म्हटलं की अर्थ आणि सनच्या मध्ये एक काय म्हणतात त्याला, ल्युमिनिफेरस इथर नावाचं मीडियम आहे, असं आहे तसं आहे. काय सांगायचे सायंटिस्ट पहिले, असं होईल तसं होईल, हे करेल ते करेल. आणि मग मागे जवळपास मागच्या 200 वर्षामध्ये हा सायंटिस्ट लोकांनी 1000 वेळा सर्च केलं, कुठं आहे का मीडियम, कुठंच काय नाही. लक्षात आलं का. ह्या इंटरेस्टिंग फॅक्ट ज्या आहेत ना, आपल्या सायंटिस्ट लोकांनी जर समजा 2-2.5 वर्षापूर्वी एखाद्या सायंटिस्टने सांगितलं असेल असं आहे, त्याच्यावरती आता रिसर्च केलाच असतो की बाबा त्याचं म्हणणं कितपत खरं आहे, खोटं आहे, काय कसं आहे. कारण न्यूटन सर स्वतः म्हणायचे की लाईट स्ट्रेट येते, लाईट सरळ येते, म्हणजे लाईटचं नेचर त्यांनी स्ट्रेट म्हटलं होतं, पार्टिकल नेचर म्हटलं होतं. पार्टिकल म्हणजे मटेरियल आले आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं मीडियम लागणार असा मुद्दा होता ते. असो, मग मेकॅनिकल वेव्हचे 2 प्रकार पडतात. मग 2 प्रकार हे कसे पडतात, तर एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते मीडियम कसं व्हायब्रेट होतं, मीडियमचं व्हायब्रेशन कसं आहे, याच्यावरून 2 प्रकार पडतात. आणि मग त्याच्यातला पहिला प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहित असतो, लॉन्जिट्युडिनल वेव्हज. आणि दुसरा जो असतो तो कसा असतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि बाळांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये ऑल वेव्ह कशा असतात, ट्रान्सव्हर्सच असतात. मग आता आपण थोडस लॉन्जिट्युडिनल कडे थोडं लक्ष देऊया आणि ट्रान्सव्हर्स कडे एक लक्ष देऊया, आणि मग जास्तीत जास्त वेळ आपला कशामध्ये असणार आहे, ट्रान्सव्हर्स मध्ये असणार आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे का, नक्की कळालं तुम्हाला. मग सगळं एकदम बेसिक मध्ये जर बोलायला गेलं म्हटलं तर पहिल्या केसमध्ये वेव्ह कळाली का रे बाळांनो तुम्हाला. वेव्ह म्हणजे एक असा रस्ता असतो, त्या रस्त्याने एनर्जी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होत असते, ट्रॅव्हल होत असते, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट, वेव्हचे फंडामेंटल टाइप्स कुठले असतील, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक. मेकॅनिकल ज्या वेव्हज आहेत त्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना कशाची गरज असते, मीडियमची, मटेरियल मीडियमची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल व्हायला कुठलंही मीडियम लागणार नाही. त्याच्यानंतर बाळांनो मेकॅनिकल वेव्हचे परत 2 प्रकार असतात, लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स. तर आता लॉन्जिट्युडिनल म्हणजे नेमकं काय आणि ट्रान्सव्हर्स म्हणजे नेमकं काय, तर साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं मी की वेव्ह एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना ज्या मीडियम मधून गेली की मीडियम डिस्टर्ब होणार की नाही. पाण्यात दगड टाकला, वॉटर मॉलिक्यूल डिस्टर्ब झाले की नाही. मग तो डिस्टर्बन्स जो आहे म्हणजेच मुवमेंट ऑफ दॅट पार्टिकल हे कसं होतं, याच्यावरून मग लॉन्जिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स हे ठरलेलं असतं. तर आता आपण 2 मिनिटांनी पुढच्या थोडा वेळ लॉन्जिट्युडिनलला देऊ आणि थोडा
ट्रान्सव्हर्सल देऊया. चालतंय ना? ओके, तोपर्यंत तुम्ही झालेलं पटकन बघायचं फास्ट.